नमस्कार। आज आपण बघणार आहे चकलीच्या उरलेल्या भाजणीपासून थालीपीठ कशी बनवायची ते। खूप गोड खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडासा लसूण सोललेला आणि जिरं टाकून चांगला ठेचा वाटून घ्यायचा। मग काय करायचं, 2 वाटी भाजणी घ्यायची, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि जो ठेचा होता तो टाकायचा आहे। एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो टाकून खूप सारी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची आणि मग अर्धा चमचा हळद, थोडीशी तीळ आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि हे एकसारखं चांगलं मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आणि हा गोळा जो पीठ आपण मळू ते अर्धा तास मुरत ठेवायचे आणि नंतर थालीपीठ करायला घ्यायची। कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये मेथी टाकू शकता। मेथीने अजून चांगली चव येते ह्या थालीपीठांना। मग काय करायचं, पीठ चांगलं मुरलं गेलं की सुती कापड घ्यायचं स्वच्छ धुतलेलं, त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं म्हणजे ते पटकन सुटलं जातं, चिटकून राहत नाही कापडाला। आणि आपण भाकरीचा गोळा किती घेतो तेवढं पीठ घ्यायचं आणि पातळ अशी चांगली थालीपीठं थापून घ्यायची। नंतर असं बोटाने त्यांना बीळ करायचं जेणेकरून तेल टाकण्यासाठी आपल्याला मदत होते। असं थोड्याशा तेलामध्ये खरपूस असे सोनेरी रंग येईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं आणि खाताना काय करायचं, दही घ्यायचं, ठेचा किंवा केचप सोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता। चवीला खूप छान लागतात। आणि अशा पद्धतीने थालीपीठ करून झालं की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ते कसं वाटलं। अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।